नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. माघी गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आज आपण बघत असाल तर काही ठिकाणाचे जे गणपती जे आहेत, घरगुती गणपती, ते विसर्जित होत आहेत. मात्र आता सध्या या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार समोर येतो आहे. बदलापूर कात्रपचा जो परिसर आहे, कात्रप तलाव, याच ठिकाणी आपण आलेलो आहोत. खरं तर विसर्जनासाठी ज्या काही उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे त्या आपल्याला काहीही या पद्धतीच्या इथे केलेल्या दिसत नाहीये. सर्वात मोठी उपाययोजना ही असते म्हणजे की ज्या वेळेला गणपती विसर्जन केला जातो, गणपतीचं विसर्जन केलं जातं, त्यावेळेला कोणीतरी 2 व्यक्ती जे आहेत या ठिकाणी मध्ये असतात, ज्यांना पोहता सुद्धा येतं आणि ते व्यवस्थितरित्या गणपती बाप्पाचं विसर्जन जे ते करू शकतात. पण यंदाच्या वेळेस आपण जर बघत असाल तर या ठिकाणी आपल्याला अशी कुठलीही व्यवस्था जी आहे ती इथे केलेली बघायला मिळत नाहीये. हे स्वतः जर आपण बघत असाल तर ज्यांच्या घरातला गणपती आहे ते दादा स्वतः तिथे खाली उतरले आणि मग त्यांनी गणपती जो आहे ते गणपती बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर इथे एक नसून तर 2-3 व्यक्ती जे आहेत आपल्याला नेहमी बघायला मिळतात. मग मात्र आज या ठिकाणी कोणीही का नाहीये. कलश, आपण जर कलश बघत असाल तर जे काही पूजा सामग्री आहे, फुलं आहेत, ते ठेवण्यासाठी, ते टाकण्यासाठी सुद्धा कुठल्याही कलशची व्यवस्था, निर्माल्य कलशची व्यवस्था जी आहे आज इथे आपल्याला केलेली बघायला मिळत नाहीये. आपण कात्रप तलाव जो आहे आपला नेहमी स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी आव्हान करत असतो. मात्र आज या एवढ्या मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष कसं काय झालं हे बघणं जे आहे, आपण खरंच खूप भयंकर प्रकार जो आहे या ठिकाणी आहे. गणपती बाप्पाचं विसर्जन होत असताना या ठिकाणी जर एखादी काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण राहणार. अनेक ठिकाणी आपण बघत आहोत. हे बघा, आता हे मोठे मोठे गणपती बाप्पा आहेत. आता इथून जर एखाद्याचा पाय सटकला किंवा देव न करो काही दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण राहणार. मग हा एवढा जो प्रकार आहे असा का होतो आहे. खरंच बघा, आपण नेहमी बघतो ज्या वेळेला गणपती विसर्जन असतं त्यावेळेला 2 जे काही व्यक्ती आहेत ज्यांना पोहता येतं वगैरे आणि ते व्यवस्थितरित्या जे आहेत गणपती विसर्जन करत असतात. पण आता हा जो प्रकार आहे इथला आपण जर बघत असाल तर हे बघा, हे सगळे जे काही भाविक आहेत तेच त्यांच्या घरातले गणपती बाप्पा जे आहेत ते स्वतःच विसर्जित करत आहेत. त्यानंतर खरं तर आपला जो तलाव आहे तो तलाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात आणि त्या उपाययोजना केल्याही जातात. परंतु आज निर्माल्य कलश नसल्यामुळे या ठिकाणी जे काही फुलं आहेत सर्व काही विसर्जित केलं जात आहे आणि काही दिवसांनी आपण बघत असाल तर हेच जे आहे आपल्याला पुन्हा बाहेर आलेले बघायला मिळेल. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याकडे आज लक्ष का दिले जात नाहीये हे खरंच जे आहे या ठिकाणी बघणं गरजेचं ठरणार आहे. आपण मागे देखील बघितलं होतं ज्या वेळेला आपण बघितलं की स्वतः जे आहेत आदित्य पाटील सर यांनी हा जो काही तलाव आहे तो स्वतः स्वच्छ करून घेतला होता. मग आता आपण जर बघत असाल तर पुन्हा एकदा तो तलाव जो आहे या ठिकाणी खराब होणार नाही याची देखील काळजी घ्यायला पाहिजे होती आणि लोकांच्या मनाला, भावनाला ठेच पोहोचणार नाही हे देखील जे विचार केले गेला पाहिजे होता. आता एखाद्याचा जर इथून पाय सटकला, काही झालं, दुर्घटना झाली तर याला जबाबदार राहणार कोण. ह्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष का दिले गेले नाही. बघा, ज्यांच्या घरातला गणपती आहे ते स्वतः येत आहेत आणि या ठिकाणी इथे ते विसर्जित आहेत. जे गणपती आहे त्याचं विसर्जन जे ते केलं जात आहे. सध्या बोलायचंय तुम्हाला, काय बोलायचं? हेच जे तुम्ही जे मुद्दे मांडतायत ना तोच मुद्दा आहे. माघ महिन्याच्या गणपतीसाठी आम्हाला इथे व्यवस्थित सोय पाहिजे, कारण पाण्यामध्ये उतरणं आम्हाला पॉसिबल नाहीये. आणि सगळ्या पायाजवळ सगळ्या पायाजवळ मूर्ती आहेत आणि आम्ही त्याची पूजा करतो आणि आता विसर्जन केलेलं आहे. असे बघायला लागतंय. तुमचे हात सुद्धा थरथर कापत होते. हो, कारण पाणी खूप थंड आहे. पाणी खूप म्हणजे खूप थंड आहे पाणी आहे आणि आम्हाला स्विमिंग किंवा आतमध्ये किती भीती वाटली का? हो 100% भीती वाटली, कारण आतमध्ये किती खोल आहे आणि हा सगळा चिक्कल आणि हा सगळा गुळगुळीतपणा इथे पूर्ण नाही. मेन म्हणजे पायाखाली मूर्त्या येतात. पायाखाली मूर्त्या बघा ना, नियोजन नाहीये ना मेन. ऍक्च्युली प्रशासनाने इथे काहीतरी सांगून, कोणाला तरी सांगून इथे मुलं वगैरे ठेवायला पाहिजे होती. जसे आता समजा भाद्रपद महिन्याचे गणपती येतात त्या टायमाला इथे मुलं असतात, परंतु आता माघ महिन्याचे गणपती जेव्हा आलेत म्हणजे एकदम मुलाबाळाप्रमाणे हे घरी आपण त्यांचं हे करतो, जीवे भावे त्यांची पूजा करतो आणि आता त्यांची विटंबना नाही बघवत. ही एक सोय निर्मल कलेश तरी दिसला का तुम्हाला इथे? नाही, पण अजून आम्हाला दिसलेला नाही दिसलेला नाही अजून. तुम्ही याच परिसरात राहतात का? हो, कात्रप. तुम्ही हा परिसर दूषित होताना पण बघितला असेल, त्यावेळेस पण वाईट वाटत असेल. हो, खरंच खूपच. आमच्या कात्रपमध्ये हा
एक अतिशय सुंदर तलाव आहे. याला अजून सुंदर कसं करता येईल ना याच्यावरती जास्त तुम्ही पण भर द्या. मला पण एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सुद्धा आता हे जो प्रकार बघताय याच्यानंतर तुम्ही सुद्धा काहीतरी ऍक्शन घेऊन जे आहे याच्यावरती तत्काळ व्यवस्था करू शकतात, पाठपुरावा करून. तुमच्या हातात सुद्धा काहीशी सूत्र आहेत, तर तुम्ही करणार आहात का आता? मी तुमच्या मार्फत आज पत्र देतो मी शिवसाहेबांना, नगराध्यक्ष मॅडमला, का तुम्ही या तलावाची परिस्थिती येऊन बघा, प्रत्यक्षात बघा. आज इथे स्थानिक लोक जेव्हा विसर्जनाला आली त्यावेळेला इथे प्रत्यक्ष परिस्थिती समजली का इथे कोणी मुलगा नाहीये विसर्जन करायला. तुम्ही पण तुमच्या कॅमेरामध्ये दाखवा का पहिल्या आणि दुसऱ्या पायरीवरती गणपती ठेवायला लागतात. म्हणजे कुठल्याही प्रकारचं नियोजन नाहीये. तुम्ही तिथे बाजूला तिथे बघा निर्माल्य कलेश तर नाहीच आहे, परंतु तिथली अवस्था बघा. तिथले लगेच कुत्री तिथे जातात, कुत्रे लगेच सगळं घेऊन इकडे येतात. म्हणजे लहान मुलांना पण घेऊन यायचं नाही यायचं, आरोग्याचा पण विषय पडतो. भरपूरशा गोष्टी आहेत, परंतु आताच इलेक्शन झालेले आहेत. कोणाला एक बोलण्यापेक्षा काम करून दाखव. सगळ्यांनी मिळून काम केलेलं बरं राहील. श्रद्धाभावाची गोष्ट आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये लक्ष द्यायलाच पाहिजे. जसं बघा होतं काय आहे माहिती का, या ठिकाणी पहिल्याच पायरीवरती जे आहेत ना, इथे आपण जर थोडंसं झूम करून बघूया आपण, गणपती बाप्पाच्या ज्या काही मूर्ती आहेत ना त्या आपल्याला इथेच बघायला मिळत आहेत. कारण अक्षरशः नागरिक सुद्धा घाबरतायत इथे पुढे कसं काय जातील आणि किती खोलवर जाऊन जे गणपतीचं विसर्जन, त्या मूर्तीचं विसर्जन त्या ठिकाणी केले जाणार आहे. हे बघा या ठिकाणी बघतोय आपण, म्हणजे विटंबना जी आहे ना ती गणपती बाप्पाची कुठेतरी या ठिकाणी होते आहे. आणि एवढा मोठा विषय जर माहिती आहे की माघी गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आता विसर्जन देखील असेल, तर एवढ्या मोठ्या विषयाकडे लक्ष का दिले गेलं नाही? मग नेमकं काय सुरू काय आहे बदलापूरमध्ये? हे बघा, स्वतःच्या हाताने आपण गणपती बाप्पांची विटंबना या ठिकाणी करतोय का? खरं तर त्यांचं जीवे भावाने जे आहे विसर्जन केलं पाहिजे. आणि नागरिक, अक्षरशः नागरिक त्यांच्या घरातल्या मूर्त्या त्यांच्या हाताने इथे विसर्जित करतायत. एकही कुठलाही व्यक्ती इथे नाहीये की जो गणपती बाप्पाची मूर्ती मध्ये जाऊन जे बुडवेल. आणि मागे देखील अशा उपाययोजना करण्यात येणार होत्या की गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव जे आहेत त्याची सुद्धा यावेळेस आपल्याला कुठेच व्यवस्था बघायला मिळत नाहीये. मग कुठेतरी इलेक्शन झाल्याच्या नंतर सर्व काही बदललेलं आहे का, असं बदलापूरकर, संतप्त बदलापूरकर प्रश्न विचारतायत. आता ह्या ज्या मूर्त्या आहेत आता यांना स्वतःला मध्ये जाऊन उतरून मग ती मूर्ती विसर्जित करावी लागणार आहे. आपण थोडंसं धडकी भरणारा हा क्षण आहे. खरं तर इथे आपण बघतोय सगळ्याच पायात इथे सगळ्याच मूर्ती जे आहेत आपल्याला बघायला मिळत आहेत. मग एखादा व्यक्ती किती पुढे जाऊन मूर्ती विसर्जन करणार आहे? आणि जर एखाद्याचं काही पाय सटकला, काही झालं तर याला जबाबदार कोण? म्हणजे अक्षरशः नागरिक घाबरत विसर्जन करतायत इथे. बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून ह्या उपाययोजना का केल्या जात नाहीये तिथे? खरं तर हा जो आपला कात्रप तलाव आहे तो संपूर्ण बदलापूरकरांचा आहे आणि त्याला स्वच्छ ठेवणं, त्याचबरोबर हे सर्व जे काही आहे याच्यावरती लक्ष देणं हे सगळ्यांचंच आद्य कर्तव्य आहे. पण आज जो काही क्षण आपण बघतोय तो अतिशय भयंकर आहे आणि कुठेतरी निवडणुकीच्या नंतर याकडे लक्ष दिलं जात नाहीये का असं प्रशासनाचं म्हणणं आहे. ज्यांच्या घरातले व्यक्ती हे मोरया इथून अक्षरशः सगळ्या पायऱ्यांवरती हे गणपती बाप्पा आपल्याला बघायला मिळत आहेत. मग सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा इथे एकही व्यक्ती का नाहीये गणपती विसर्जनासाठी? दादा आम्हाला प्रतिक्रिया द्या. काय वाटतं, इथे नेहमी असतात ना विसर्जनासाठी, कोणतरी पाहिजे होतं ना? हो, आवश्यकता आहे, कारण का इथे काही होऊ शकतं, नागरिकांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो. तर इथे नगरपालिकेने उपाययोजना करणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही विसर्जन केला गणपती बाप्पा, तुम्हाला भीती वाटली का? भीतच केलं, कारण का तिथे निसर्ग असल्यामुळे खूप भीती वाटत होती. पण शेवटी आपले बाप्पा आहेत, आपल्याला विसर्जन करणं गरजेचं आहे. तर ही उपाययोजना झाली पाहिजे. मागे असो, भाद्रपद असो, कुठलेही गणपती असले तरी ही उपाययोजना नगरपालिकेने करणं आवश्यक आहे. धन्यवाद. बघा या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये कर्ते पुरुष आहेत ते अक्षरशः त्यांचा जीव मुठीत घेऊन खाली उतरतायत आणि आपल्या लाडक्या बाप्पाला घाबरत विसर्जन करतायत. पण ज्यांच्या घरामध्ये ज्येष्ठ आहेत त्या काय करतील? मग शेवटी महिलांना येऊन इथे उतरून त्यांनी विसर्जन करायचं का गणपती बाप्पाचं? हे बघा आता ते दादा बघतोय आपण की फुलं जेवढे असतील, हार, ते सगळे बाजूला काढून ठेवतायत का? कारण ह्या तलावाची नंतर जी अवस्था असते ती बघवली जात नाही अक्षरशः. आपण स्वतः या संदर्भात बघितलेलं आहे. आता आपण बघतोय पुन्हा आता हे जे दादा आहेत म्हणजे ते स्वतःच गणपती बाप्पाचं विसर्जन जे इथे करणार आहेत. कुठेतरी हा खूप भयंकर प्रकार इथे घडतोय.
आता बघा ह्या सगळ्या जो पहिल्या जे पूर्ण पायऱ्या आहेत त्या सगळ्या गणपती बाप्पाच्या यांनी भरलेल्या आहेत